भाजप सरकार एकदम बाद आहे. मला सध्या तरी घड्याळाची हवा वाटते आहे. 2 टायमाच्या जेवणापुरतीच व्यवस्था व्हायला लागली ह्या भाजपच्या राज्यामध्ये. यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते. आमच्या जीवाचं रान करू, पण दादांसाठी ही 2 सीट आम्ही आणूच. दिलीप टेकाळे हे मॅनेज झालेला माणूस आहे. त्याच्या मागं शिवसेनेचे कोणीही नाही, फक्त घड्याळ घड्याळ घड्याळ. प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कर्तृत्ववान अष्टपैलू नेतृत्व अजित पवार यांच्या अतिशय दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण राज्यात लागलेल्या निवडणुकांवर सुद्धा शोककळा पसरलेली आहे. आज 3रा दिवस आहे आणि उमेदवार, कार्यकर्ते, मतदार हे आता थोडंसं निवडणुकीच्या वातावरणाकडे थोडंसं झुकताना दिसत आहेत. त्याच धर्तीवर आपण सावळेश्वर पंचायत समिती गणामध्ये या माध्यमातून उतरलो आहोत. ग्राउंड रिपोर्टसाठी आपल्या समवेत जोडले गेले आहेत या ठिकाणचे एक ग्रामस्थ. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. काय आपलं नाव? कैलास गोरख टेकाळे. बरं, कैलास गोरख टेकाळे. मग आपल्याला या सावळेश्वर पंचायत समिती गणात आणि कामती बुद्रुक जिल्हा परिषद गटात कोण उमेदवार विजयी होईल असं वाटतं आपल्याला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. उमेदवार मयुरी शेंडगे आणि पाटील. तर हे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे विजयी होतील असं कैलास टेकाळे यांनी सांगितलेलं आपल्याला. तर तुम्हाला ह्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच का निवडून द्यावं असं नेमकं वाटत आहे? भाजप सरकार एकदम बाद आहे. महागाई वाढलेली आहे. जनतेने पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिलेला आहे. अगदी बरोबर आहे. हां. तर महागाई वाढवली आहे. जनतेचा यावेळेला कौल पूर्ण भाजपच्या विरोधात आहे असंही या कार्यकर्त्याचे ठाम मत आहे. नमस्कार, प्रजासेवा न्यूजमध्ये आपले स्वागत. या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण सावळेश्वर पंचायत समिती गटामधील काही शेतकरी किंवा मजूर किंवा काही ग्रामस्थ, मतदार यांच्याशी थेट बोलणार आहोत. या ठिकाणी आपण सावळेश्वर या ठिकाणी जे बरड म्हणून ओळखला जातो त्या भागात आपण पोचलेलो आहोत. इथे एक शेतकरी आपल्याला ऊस तोडण्याचं काम करताना दिसत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय आपले नाव? माझं नाव सूर्यकांत बापू गुंड. बर, सूर्यकांत बापू गुंड. ठीक आहे. आता जे निवडणूक लागलेली आहे आपल्याला कोणाची हवा वाटते? मला सध्या तरी घड्याळाची हवा वाटते आहे. अजितदादाला शेवटची श्रद्धांजली म्हणून सर्व आपला परिसर आहे तो शेवटचं अजितदादाला श्रद्धांजली वाहण्यासाठी अवश्य त्यांनी एक आपलं शेवटचं मतदान घड्याळाला करावं अशी माझी बी कळकळीची विनंती आहे. आणि बर 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 एक 2च म्हणजे दिवसापूर्वी विमान दुर्घटनेमध्ये प्रचंड मोठा देशाचा कधी न हानी भरून न निघणारे हानी एक नेता आपला अजितदादा पवार उपमुख्यमंत्री हे निधन झाले आहेत. त्यांचं झाल्यामुळे शोककळा पसरली. प्रचार बंद आहेत, गाड्या बंद आहेत आणि अशा धर्तीवर सुद्धा हे गुंड काय म्हणलेले आहेत आपल्याला, तर अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून सर्वांनी हे मत यावेळेस घड्याळाला टाकावे असं एक सामान्य शेतकऱ्याचं मत आहे. परंतु या अगोदर आपण कोणत्या पक्षाचं काम करत होता? मी माझ्या वयाच्या 15-16व्या वर्षापासून मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता होता, मोदी साहेबाचा, योगीजीचा. पण भाजपनं शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळं आता कांदा ऊस याला काहीच त्यांनी जसं 15 वर्षापूर्वी दर होते तेच आता बी आहेत. आणि खताचे बियाण्याचे दर डबल टिबल झालेले आहेत. परंतु शेतीमालाला भावच नाही. 15 वर्षापूर्वी होता तोच दर आता सध्या बी आहे. महागाई मात्र दुप्पट वाढलेली आहे. प्रचंड दुप्पट महागाई वाढली. परंतु शेतीमालाचा भाव मात्र 15 वर्षापूर्वी जो मिळत होता तोच मिळतोय असं या कार्यकर्त्याचं म्हणजेच या शेतकऱ्याचं मत आहे.
तर आता आपल्या शेतामध्ये काय आपण आहे? माझ्या शेतामध्ये गहू ऊस मका अशी पिकं असतात. बरं, ह्या शेतीवर म्हणजे तुमचा उदरनिर्वाह आहे, मग या महागाईला आपण कसं तोंड देत आहेत? असंच चालू आहे थोडं थोडं भागवाला. सध्या तर दिसतं 2 टायमाच्या जेवणापुरतीच व्यवस्था व्हायला लागली ह्या भाजपच्या राज्यामध्ये. यांच्यापेक्षा इंग्रज बरे होते म्हणण्याची वेळ सध्या आलेली आहे शेतकऱ्यांवर. अगदी भाजपची राजवट ही शेतकऱ्यांसाठी निकामी ठरलेली आहे. या भाजप सरकारपेक्षा इंग्रज बरे होते असंही शेतकरी आपल्याला म्हणू लागला आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्याचं ज्ञान किंवा अभ्यास हा दांडगा दिसतोय. तर आपण स्वतः सांगितलं की मी या अगोदर भाजपचंच काम करत होतो. मग 2014ला तुमचं सरकार आल्यावर तुम्हाला काय वाटलं होतं? आम्हाला वाटलं होतं विकास होईल, रस्ते पाणी वीज ही शेतकऱ्याच्या 3 मूलभूत गरजा आहेत ते पूर्ण होतील, पण नाही. सत्ता येऊन आता 3री टर्म आहे मोदीजींची. साधा आम्हाला आमचा आजोबा ज्या चिखलातून जात होता त्यांचा नातू त्याच चिखलातून जातोय. त्यांनी काहीच प्रगती केलेली नाही. अगदी बरोबर आहे. आजोबा जातो त्याच रस्त्यावरून नातू जातोय, त्यामुळं काहीच प्रगती झाली नाही मोदी सरकार येऊन सुद्धा. मग पहिलं सरकार बरं होतं असं म्हणण्याची वेळ ह्यांच्यावर आलेली आहे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण आता जे राष्ट्रवादीच्या मागं जात आहात, मग भाजपनं काम केलं नाही, राष्ट्रवादीनं काम जर आपलं नाही केलं तर पुन्हा तुमचा दुसरा पर्याय काय असेल? आम्ही शेतकरी म्हणून आमचं जर कोण काम करणार असेल त्यांनाच आम्ही मतदान करू. आम्हाला पक्षाचं काही देणं घेणं नाही. जो शेतकऱ्यांसाठी आहे तो त्यांना आम्ही पुढं आणू. अगदी जो शेतकऱ्यांसाठी काम करणार असा पक्ष, असा कार्यकर्ता, असा नेता त्याला आम्ही निवडून देऊ असंही यांचं सूर्यकांत गुंडे यांचे ठाम मत आहे. आपला राहिला प्रश्न एकच, तो म्हणजे या मतदारसंघामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत. या दोन्ही आपण जर बघितलं आपल्या अभ्यासाच्या दृष्टीनं, हे दोन्ही सीट निवडून येतील असं वाटतंय? 100% येतील. हीच आमची अजितदादांना श्रद्धांजली असेल. आम्ही आमच्या जीवाचं रान करू, पण दादांसाठी ही 2 सीट आम्ही आणूच. आम्ही जीवाचं रान करू. एक शेतकरी बघा, एक शेतकरीसुद्धा आम्ही जीवाचे रान करू, परंतु दादांना श्रद्धांजली म्हणून या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवार विजयी करू असंही या शेतकऱ्याचं ठाम मत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण आणखी काही ग्रामस्थांशी जोडलो गेलो आहोत. ही निवडणूक कशी आहे, काय आहे? या निवडणुकीत लोकशाही महत्त्वाची आहे, मतदार राजा महत्त्वाचा आहे, पण मतदार राजा हा ग्राउंडवर त्याच्या काय अडचणी असतात हे आपण, किंवा तो कुणाला मतदार टाकणार आहे आता हे आपण पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला एक तरुण तडफदार कार्यकर्ते दिसत आहेत. त्यांना आपण विचारूया की बाबा येणाऱ्या निवडणुकीत आपण कशाला मतदान करणार आहात? घड्याळाला मतदान करणार आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहे, तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार आहे. सगळी मोहोळ तालुक्यामधील शिवसेनेचे नेते सगळे मॅनेज झालेले आहेत. आमच्या गावात बी शेवळेश्वरमध्ये दिलीप टेकाळे हे मॅनेज झालेला माणूस आहे. त्याच्या मागं शिवसेनेचे कोणीही नाही, फक्त आम्हीच होतो त्याच्या मागं. आत्ता शिवसेना सोडून आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. फक्त घड्याळ. तर हा कार्यकर्ता शिवसेनेचाच होता, उद्धव बाळासाहेब ठाकरे, पण मॅनेज झाल्यामुळे किंवा खालच्या नेत्यावर रोष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घड्याळ हे चिन्ह किंवा घड्याळाचा प्रचार करणार असं यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. आपलं मामा शंकर भागवत गुरु आहे. शंकर भागवत गुरु आहे. मतदान कोणाला टाकणार आपली इच्छा? घड्याळ. ह्या शेतकरी सुद्धा घड्याळच म्हणतोय. तर ठीक आहे, आपले काय इच्छा आहे, मतदान कोणाला टाकणार आपण? घड्याळ. यांची पण घड्याळच इच्छा आहे. तर या सावळेश्वर भागात किंवा पंचायत समिती भागात जर बघितलं तर सगळं घड्याळ असं चिन्ह वारं वाहताना दिसत आहे. पुन्हा एक अजून ते भागाचा कार्यकर्ते त्याच्या मनात अजून काही इच्छा राहिलेली आहे आणि त्यामुळे तो बोलणार आहे. आत्तापुतर शेवळेश्वर ग्रामपंचायतमध्ये काही काम केलं नाही आमचं. फक्त पहिल्या ह्यातले त्यांचंच काम केलेलं आहे. आमचं हे काही काम केलं नाही. आणि आमच्या गावातील जे मोठे पुढारी आहे त्यांनाच सगळ्या सुविधा मिळत आहे, गरिबाला काही मिळत नाही. आम्हाला अनेक पुत्र ग्रामपंचायतमध्ये एक टाचणसुद्धा मिळेल नाही. आम्ही 30 वर्ष झालं राजकारण करत आहे. दिलीप टेकाळे
सगळ्यात श्रीमंत माणूस असून त्याला विहीर मिळली, गाईचा गोटा मिळाला, जनावर तर एक बी नाही त्या घरात, सगळे सुविधा ती घेते एकटंच. ओके. ठीक आहे, गोरगरिबांना काहीच मदत मिळत नाही, सगळे मोठे पुढारीच वरच्या योजना आणतात, असंही यांचं मत आहे.